गणपत एक साधा, सरळ आणि मनापासून स्वामींची भक्ती करणारा माणूस. पत्नी वसुधासोबत त्याचा छोटासा संसार अगदी सुखात चालला होता. त्यांच्या घराबाहेर असलेलं कडुनिंबाचं झाड म्हणजे गणपतच्या आईचा जीव की प्राण. एक दिवस गणपतने स्वामींना आपल्या घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. स्वामींनीही हसून त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, "गणपत, आजच तुझ्या घरी येतो." स्वामींचा होकार ऐकून गणपतचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो धावत. पण त्याच दिवशी गणपतच्या घरी त्याची सासूबाई आली. घरासमोरील कडुनिंबाचं झाड पाहून ती नाक मुरडत वसुधाला म्हणाली, "अरे, एवढ्या सुखात चाललेल्या घरासमोर हे कडुनिंबाचं झाड काय कामाचं? अशुभ आहे हे." सासूच्या बोलण्याने वसुधाच्या मनावर परिणाम झाला. तिने गणपतच्या मागे झाड कापण्याचा हेका धरला. अखेर स्त्री हट्टापुढे हार मानून गणपतने जड अंतःकरणाने झाड कापण्याचा निर्णय घेतला. "मूर्खा, गाढवा, अरे, या हिरव्यागार झाडाला कशाला कापतोस? अरे, या वृक्षांमुळेच आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन मिळतो. या कडुनिंबाच्या झाडामुळे रोग पसरवणाऱ्या जीवाणूंचा नाश होतो. अशा उपकारी झाडाला कापण्याचा विचार तरी तुमच्या मनात कसा आला?" सर्वजण स्वामींच्या मागे गेले. स्वामी एका ठिकाणी बसले होते, पण त्यांच्या कानातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. गणपत व्याकुळ झाला. तो उपचार करण्यासाठी पुढे सरसावला. स्वामींनी नकार दिला, तरीही गणपतने उपचार करण्याचा हट्ट सोडला नाही. आणि अचानक एक चमत्कार झाला. स्वामींचा तो घाव क्षणात गायब झाला आणि रक्त वाहणे बंद झाले. सगळेच अवाक झाले. स्वामींचे संवाद शांत आणि धीरगंभीर आवाजात, "आम्हाला कोणताही घाव लागला नव्हता. आम्ही फक्त एक भास संभ्रम निर्माण केला होता. तुमच्या मनावर जसा या रक्ताचा परिणाम झाला तसाच परिणाम तुम्ही लोक दुसऱ्याच्या गणपत, तुझ्या सासूने तिच्या शब्दांचा परिणाम वसुधावर केला आणि वसुधाने तो तुझ्यावर केला आणि या प्रभावाखाली येऊन तू वृक्षहत्येसारखे महापाप करायला निघाला होतास." स्वामी पुढे म्हणतात, "अरे माणसा, दुसऱ्यांचे ऐकावे, पण ते आचरणात आणण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोलून पहावे. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करावी. आज तुम्ही निसर्गाशी हवे तसे वागता आणि जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसता." गणपत आणि त्याच्या कुटुंबियांचे डोळे उघडले होते. त्यांनी स्वामींची माफी मागितली. निसर्गाचे रक्षण हाच खरा धर्म आहे, हा धडा त्यांना मिळाला होता.